सो गाईज आता आम्ही बोटमध्ये आलेलो आहोत. बोटमध्ये बघू शकता आपला गौरेश भाई पण इकडे आहे. ग्लेन वर आहे, तो पण दाखवतो. ग्लेन से हाय. हां, त्या बोट राईड आता सुरू होणार आहे. तुम्ही बघू शकता किती लाऊड आहे ते. सो गाईज आता आम्ही होन्नावर मध्ये एक फेमस ज्या पॉइंट मध्ये म्हणजेच आपल्या केरला व्ह्यू पॉइंटला इकडे आलेलो आहोत. आम्ही ग्लेन भाईच्या म्हणजे रेफरन्सने विनायक बोटिंग होन्नावर यांच्याकडे इकडे आम्ही कॉन्टॅक्ट केला. त्यांच्यानी एक नंबर अशी आमची सोय केलेली आहे सगळ्या बाबतीत. ते एकदम फ्रेंडली आहेत. तुम्हाला म्हणजे कुठली पण ते काहीच एकदम त्रास कुठलाच देत नाही. हवे तेवढे फोटो काढा, फोटोचे पोस्ट पण ते स्वतःच सांगतात. एवढी चांगली त्यांची सर्व्हिस आहे इकडे. तर तुम्ही समजा इकडे व्हिजिट करत असाल तर नक्की तुम्ही विनायक भाई आपल्या आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी आपल्या कमेंट नाही तर खाली कुठेतरी त्यांची लिंक नाही तर अजून लोकेशन वगैरे काय नाही काय सगळं इन्फो टाकेलच. बट एवढा चांगला माणूस एवढा लांब भेटणं खूप असं कठीण असं आहे. आता आपण त्यांचे थोडं बोलूया आणि त्यांच्या काय ते बघूया काय. विनायक भाई. ओके, सो विनायक भाई, फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू आवर व्लॉग. मैं आपसे पूछना चाहता हूँ कि आप कौन से सर्विसेज प्रोवाइड करते हैं? अभी इधर प्री वेडिंग शूट है. पहले प्री वेडिंग शूट होता था. अभी बाद में टूरिस्ट आ गया. टूरिस्ट आया तो टूरिज़्म बड़ा हो गया, ज़्यादा टूरिस्ट आता है इधर. 4 पॉइंट है इधर. केरला व्यू पॉइंट, लोटस, मैंग्रोव और मधुबना एक बोल के और एक प्राइवेट प्लेस है. पूरा घुमाते हैं इधर 1 घंटा में. 1 घंटा और पैकेज सिस्टम में करता है. 1 घंटे का और 1.5 घंटे का और 2 घंटे का भी होता है. सो फ्रेंड्स, आता आपण ऐकलं की इकडे किती पॉईंट्स आहेत जे बघण्यासारखे आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपले सर्व्हिसेस पण सांगितलं की ते प्रोव्हाइड करतात. जर तुम्ही होन्नावरला येत असाल तर नक्कीच विनायक बोटिंग होन्नावर आणि त्याचबरोबर आमची ग्लेन बोटिंग यांना नक्कीच व्हिजिट करा. सर्व्हिसेस अगदी चांगले आहेत, तुम्ही डिसअपॉइंट होणार नाही ही आमची खात्री आहे. सो फ्रेंड्स, तर हे आहेत आमचे ग्लेन भाई. आम्ही यांच्या जर रेफरन्सशी आम्ही विनायक भाईंना कॉन्टॅक्ट केला होता व त्यांनी एवढे चांगले सर्विसेज प्रोवाइड केले. सो ग्लेन भाई, फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू आवर व्लॉग. तो आप अपने सर्विसेज के बारे में क्या बोलेंगे? आप कौन से सर्विसेज प्रोवाइड करते हैं? पहले मैं थैंक यू बोलना चाहता हूँ. हम इन्वाइट किया ना तो उसके लिए एक तुम्हें आया उधर से हमारा कॉन्टैक्ट से, उसके लिए थैंक यू बोलता हूँ पहले बारे में. हमारा एक होन्नावर इशाराती बैक वाटर है. इसमें 1 घंटा और 1 घंटा 30 मिनट्स का एक राइड रहता है. उसमें केरला व्यू पॉइंट और लोटस मैंग्रोव यूज वो सभी कवर होता है. और एक प्राइवेट प्लेस भी है हमारा मधुबना करके,
वो भी एकदम अच्छा है, केरला का सेम जरा वाइब है जरा। उसके लिए तुम ऐसा कांटेक्ट भी कर सकते हैं, हमारा इंस्टाग्राम से अकाउंट्स पे है और इनका ब्रदर के साथ नंबर्स पे है, और शायद हम डिस्क्राइब करते हैं। और कुछ भी जानकारी चाहिए तो ऐसा होम स्टे वगैरह कुछ भी चाहिए तो हेल्प वगैरह चाहिए तो हमको जरा कॉन्टेक्ट कर सकते हैं डायरेक्टली। येस, थँक्यू सो मच ग्लेन भाई फॉर युअर वंडरफुल सर्व्हिसेस दॅट यू प्रोव्हाइडेड। तर फ्रेंड्स, हे होते ग्लेन भाई यांचे रेफरन्स। मी सांगितलं तसं त्यांनी आम्हाला चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड केली। तर यांनी 4 पॉईंट्सचा उल्लेख केला। पहिलं म्हणजे केरला व्ह्यू पॉईंट, आणि खरंच एक छोटासा पॅसेज आहे पण तिकडे गेल्यावर अर्थातच केरलाची वाईब येते म्हणून त्याला केरला व्ह्यू पॉईंट म्हटलं जातं। त्याचबरोबर अजून एक लोटस पॉईंट आहे, तिकडे लोटसची फुलं आपण पाहू शकतो, कमळाची बरीचशी तिकडे आहे, ती पण आपण तुम्हाला दाखवू। आणि मग त्याचबरोबर मॅनग्रोव्ह बोर्डवॉक, म्हणजे मॅनग्रोव्हची झाडं वगैरे तिकडनं बोर्डवॉक आहे, म्हणजे आपण मॅनग्रोव्हच्या अगदी मधनं चालू शकतो आणि अगदी त्यांना जवळनं पाहू शकतो। त्याचबरोबर अजून एक प्रायव्हेट प्लेस आहे मधुवन, आणि मग ह्या 3 बरोबर ते पण एक जागा म्हणतात आहे, ती पण मी तुम्हाला दाखवू नंतर। सो वन्स अगेन थँक्यू सो मच ग्लेन भाई फॉर युअर सर्व्हिसेस। अंटिल नेक्स्ट टाइम, थँक्यू। सो गाईज, आता आम्ही लोटस पॉईंटकडे आलेलो आहोत। दीप, कसं वाटते तुला मस्त लोटस पॉईंट? दादा, खरंच छान वाटतंय, एकदम रिफ्रेशिंग। फ्रेश वाटतंय। कुठे थांबा, बघू शकता लोटस पॉईंट। लोटस तरी घेऊया, लोटस पॉईंट म्हणाने ह्या टाकूया पहिला, झूम करणे काढ, फोटो काढ पहिला। लोटस पॉईंट मध्ये आपल्याला सकाळची खूप अशी लोटस दिसतील, पण आता आपल्याला पण माहिती आहे थोडे दुपार झाले, त्याच्यामुळे आपल्याला एकच भेटलं आहे बघा। दीपला त्या दादाने काढून दिलं। सो गाईज, दिस इज एंड ऑफ अवर व्लॉग। हा एक्सपिरियन्स एकदम म्हणजे लाईफ टाईम खूप एकदम चांगला होता। खूप मजा आली आपल्या विनायक दादा बरोबर, एकदम खूपच मजा आली, एकदम फुल कायम असा लक्षात राहण्यासारखा एक्सपिरियन्स होता। सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सगळीकडे मेन म्हणजे शेअर करा, म्हणजे सगळ्या लोकांना माहिती चांगली भेटेल। आणि ह्या आपले जे मित्र आहेत विनायक आणि ग्लेन भाई, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा। चलो बाय।